मित्रांनो, टाटा ग्रुप अलीकडे सध्या खूप सारा चर्चेमध्ये, मग त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी असतील, काही निगेटिव्ह गोष्टी असतील. रतन टाटांच्या जाण्यानंतर ना त्याच्यामध्ये बरेच चेंजेस होते त्याच्यामध्ये, आणि आज आपण एका मोठ्या बदलाविषयी याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. कारण सध्याच्या कंडिशनला टाटा मोटरच्या डिमर्जरची खूप सारी चर्चा चालू आहे, खूप सारं आपण ऐकतोय, पण डिमर्जर होणार आहे हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ नाही बनवलेला. डिमर्जरच्या बियॉन्ड जाऊन टाटा मोटर्स मध्ये काय फरक पडू शकतात, कंपनीचं बिझनेस मॉडेल, हे असं खूप सारे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत जे कित्येक जणांना माहित नाहीये. याच्यामध्ये मी सांगणार आहे. म्हणजे डिमर्जर कधी होणार हे तर तुम्ही आज शिकतालच, परंतु कुठले सेक्टर्स वेगळे होतील, ह्याच्या मागचं मुख्य कारण काय, याच्यामध्ये याचा ऍक्च्युअल बेनिफिट कोणाला होऊ शकतं, आणि याच्यामुळे गुंतवणूकदारांना नेमका परिणाम काय होईल, शेअर्स किती मिळतील, कंपनीमध्ये काय बदल घडू शकतात, कंपनीचं जे काही डायरेक्टर बॉडीज आहेत त्यांचे काही इम्पॅक्टफुल आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आपण इन डिटेल मध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे लक्षात ठेवा, खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, इन डिटेल नॉलेज तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी चॅनलला क्विकली सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आम्ही असे जे नॉलेजेबल व्हिडिओ बनवतो ते तुम्ही मिस नाही करणार. मित्रांनो, टाटा मोटर्स हा देशातील सगळ्यात मोठा वाहन उत्पादक आहे, आपण मॅन्युफॅक्चर असल्याला म्हणू शकतो. आणि आता त्या कंपनीचं डिमर्जर होतं, त्यालाच आपण मराठीमध्ये विभाजन असा शब्द वापरत असतो, याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, आता मित्रांनो, याच्यामध्ये जेव्हाही ही कंपनीचं दोन भागांमध्ये डिवाइड करते, त्याच्यामध्ये म्हणजे आता टाटा मोटर्स मधून कमर्शियल व्हेकलला वेगळं केलं जाणार आहे, ज्याच्यामधून काय होईल की कमर्शियल व्हेकल डिव्हिजन म्हणजे आता काय असतं बरं, याच्यामध्ये प्रश्न पडेल, तुम्ही टाटा मोटरचे ट्रक्स, बसेस, हेवी व्हेकल ह्या ज्या गाड्या बघता ना, ते सगळं कमर्शियल व्हेकल या भागामध्ये येतं. तर ती कंपनी आता वेगळी होईल. दुसऱ्या भागामध्ये असेल पॅसेंजर व्हेकल डिव्हिजन, त्याच्यामध्ये असतील पॅसेंजर गाड्या, त्याच्याबरोबर इलेक्ट्रिकल व्हेकल्स, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जो टाटाचा लक्झरी ब्रँड आहे जॅग्वार अँड लँड रोव्हर, हे आता टाटा मोटर्स मध्येच राहणार आहे. म्हणजे टाटा मोटर्स डिमर्जर मध्ये ह्या दोन कंपन्या तयार होतील. परंतु डिमर्जर म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहित नसतं, त्याच्याविषयी क्विक मध्ये थोडक्यामध्ये सांगतो. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे 1 ऑक्टोबर 2025 पासून टाटा मोटरचं डिमर्जर आता ऍक्टिव्ह झालेलं आहे. आता याच्या अंतर्गत कंपनीने आपला कमर्शियल व्यवसाय वेगळा करून टाटा मोटर्सचा जो कमर्शियल व्यवसाय तो TML कमर्शियल व्हेकल्स लिमिटेड अर्थात TMLCV या नावाने कंपनीला आता हस्तांतरित केलेले. तर दुसरीकडे पॅसेंजर व्हेकल्स म्हणजे आत्ताच्या ज्या काही ACV कार्स असतात, इलेक्ट्रिकल व्हेकल्स असतात, ओके, हा विभाग टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या नावाने ते सुरू करणार, तर ती शॉर्ट फॉर्म आहे त्यांचा TMPV. आता ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. याच्यामध्ये आता महत्वाची गोष्ट म्हणजे टाटा मोटर्स हा मेन पॅसेंजर भागामध्ये काम करणार आहे. आता याच्यामध्ये जे मुख्य कंपनी असेल TMPV आणि दुसरी असेल TMLCV. आता ह्या दोघांवर आपण थोडी चर्चा करूया. आता त्याच्यासाठी जी काही रेकॉर्ड डेट दिलेली मित्रांनो, ओके, शेअर एंटायटलमेंट साठी, तर ही रेकॉर्ड डेट असेल 14 ऑक्टोबर, म्हणजे अर्थात तो मंगळवार आहे, त्या दिवशी येणार आहे. आता ही तारीख महत्वाची काय तुम्हाला प्रश्न पडेल, क्विकली लक्षात जाणून घ्या याच्यामध्ये. कारण या दिवशी ज्यांच्या नावावर टाटा मोटरचे शेअर असतील, नावावर म्हणजे तुमच्या डीमॅट मध्ये त्याची डिलिव्हरी असणं गरजेचं आहे, ओके, तरच तुम्हाला ह्या डिमर्जरचा बेनिफिट मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेअर एंटायटलमेंट जो रेशो असेल त्यांचा तो 1:1 असणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे टाटा मोटरचे 100 शेअर असतील असं समजूया, तर तुम्हाला कमर्शियल व्हेकलचे अर्थात TML कमर्शियल व्हेकलचे सुद्धा 100 शेअर मिळतील. म्हणजे आता तुमच्याकडे 200 शेअर्स असतील याच्यामध्ये, आणि कंपन्या असतील 2. आता ह्याच्या मागे जी काही फेस व्हॅल्यू असेल ती प्रत्येक शेअरची 2 फेस व्हॅल्यू राहणार आहे. याच्यामध्ये एक उदाहरण देऊन क्विक मध्ये तुम्हाला मी सांगतो. म्हणजे समजा 100 शेअर्स तुमच्याकडे टाटा मोटरचे आहेत, तर डिमर्जन नंतर तुमच्याकडे काय होईल, मूळ टाटा मोटरचे 100 शेअर राहतीलच, त्या मूळ कंपनीमध्ये पॅसेंजर व्हेकल EV आणि JLR ह्याचा भाग असेल. त्याच्यानंतर जे काही आणखी 100 शेअर मिळतील ते असेल की टाटा मोटरचं जे कमर्शियल व्हेकल डिपार्टमेंट वेगळं होते त्यांचे मिळतील. म्हणजे डिमर्जर नंतर तुमच्याकडे 200 शेअर असतील. आता अजून एक इन्साइटिंग गोष्ट त्याच्यामध्ये सांगतो की हे दोन्ही शेअर याच्यामध्ये NSE आणि BSE वर स्वतंत्रपणे लिस्ट होतील, स्वतःचं मूल्य आणि
आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये कॅल्क्युलेट केल्या जातील. आता जी काही प्राइस आहे याच्यामध्ये थोडा बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण नवीन जी कंपनी याच्यामध्ये ओके कमर्शियल व्हेकल, तर ह्याचे शेअर्स मिळण्यासाठी कुठले अतिरिक्त नॉर्मली खर्च नाही लागणार. नोव्हेंबर 2025 मध्ये हे तुमच्या अकाउंटला जमा होतील, कारण ही कंपनी लिस्ट करावी लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, हे जे काही डिमर्जर आपण ऐकतोय हे काही टाटा मोटर्सच नाही होत. याच्या आधी तुम्ही आयटीसी हॉटेलचं बघितलं असेल, म्हणजे आयटीसी मधून आयटीसी हॉटेल बाहेर निघाला, रिलायन्स मधून रिलायन्स जिओ बाहेर निघाला, आयसीसी बँकेमधून त्यांचं जे काही आयसीसी सिक्युरिटीज होतं ते काही वर्षांपूर्वी बाहेर पडलं होतं, म्हणजे माहित असलेल्या गोष्ट याच्यामध्ये. ओके, त्यामुळे डिमर्जर काही वेगळी गोष्ट नाही. जी काही गोष्ट होती ती इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला शेवटी याच्याविषयी किस्सा पण सांगणार आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डिमर्जर होण्याचं नेमकं कारण काय हे थोडं टाटा मोटरचं समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर डिमर्जर व्हायचं कारण मेन आहे म्हणजे दोन्ही व्यवसायांना त्यांना वेगळं करायचंय, पॅसेंजर व्हेकल आणि कमर्शियल व्हेकल. कारण दोघांचं वेगळा ब्रँड आहे, दोघांची वेगळी आयडेंटिटी आहे आणि कंपनीला दोघांना पण स्वतंत्रपणे ग्रो करायचे आणि त्या दोन्ही कंपन्यांना त्यांच्यानुसार निर्णय घ्यायची मोकळीक द्यायची आहे. ओके, आता दोन्ही विभागांचं बिझनेस मॉडेल, कस्टमर्स, प्रॉफिट कमावण्याची पद्धती ही सरासर वेगळी आहे. ओके, आता डिमर्जर नंतर ना प्रत्येक युनिट आपली स्वतःची एक रणनीती, गुंतवणूक स्ट्रॅटेजी आणि इनोव्हेशनवर लक्ष देऊ शकतो आणि कंपनी फास्ट ग्रो करू शकते. ओके, यामुळे ऑपरेशनल जी कार्यक्षमता आपण त्याला इफिशियन्सी पण म्हणू शकतो की वाढेल याच्यामध्ये आणि गुंतवणूकदारांना एक व्हॅल्युएशनची चांगली क्लॅरिटी मिळेल. तसेच ईव्ही सेगमेंटमध्ये सध्या वेगवान वाढ होते, त्याच्यामुळे त्यांना फास्ट डिसिजन घेता येणार आहेत. आता कंपनीचं हे सगळं आपण पाहिलं, परंतु इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला पडेल, अरे ह्या दोन कंपन्या तर वेगळ्या होत आहेत, पण नक्की चांगली कुठली असणार याच्यामध्ये. ओके, तो जर तर प्रत्येकाचा वेगळा विषय, पण तरी मी तुम्हाला याच्यामध्ये ना काही परफॉर्मन्स डेटा सांगतो जो मी याच्यामध्ये कलेक्ट केलेला आहे. तर मागील 3 वर्षाचा मी एक रेव्हेन्यू शेअर मॉडेल आणि कंपनीची काही प्रॉफिटेबिलिटी पाहिली याच्यामध्ये, तर क्विक मध्ये जाणून घ्या. मी स्क्रीनवर पण तुम्हाला चार्ट दाखवतो याच्यामध्ये की कमर्शियल व्हेकलचं कॉन्ट्रीब्युशन फायनान्शियल इयर 2023 मध्ये जवळपास 27 ते 30% होतं. त्याच काळामध्ये पॅसेंजर व्हेकलचं कॉन्ट्रीब्युशन आहे 70 ते 73% होतं आणि त्याच्यामध्ये जीएलआर ऍड होता. आता मी जीएलआर विषयी काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट शेवटी सांगणार आहे तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट समजून घ्या मी आता काय सांगतोय ते. त्याच्यानंतर ना 2024 मध्ये म्हणजे जे काही फायनान्शियल इयर होतं तिथे कमर्शियल व्हेकलचं 28% हिस्सेदारी होती आणि पॅसेंजर व्हेकल 72%. त्याच्यानंतर 25 मध्ये हे जे होते कमर्शियल व्हेकल ते 30%, पॅसेंजर व्हेकल 70%. आता याच्यावरून काय समजतंय बघा, मी 3 वर्षाचा डेटा काढला तर असं समजतं याच्यामध्ये म्हणजे पॅसेंजर व्हेकल्स आहे त्याच्यामध्ये. ओके, हे टाटा मोटर्सच्या टोटल महसुलाच्या 70 ते 73% हिस्सा ठेवत आहेत. ओके, आणि ज्याच्यामध्ये हे जॅग्वार आणि लँड रोव्हरचा मोठा हिस्सा पण येतोय, ईव्हीचा मोठा हिस्सा आहे, कारण जेएलआर इंडियात एवढं चालत नाही पण बाहेरच्या देशांमध्ये खूप मोठी मागणी आहे त्याला. तसेच आता महत्वाची गोष्ट म्हणजे कमर्शियल व्हेकल प्रोडक्ट्स आहेत ना याच्यामध्ये कंपनीला 27 ते 30% रेंजमध्ये नॉर्मली हिस्सेदारी मिळते. ओके, परंतु हे मार्केट पण एक वेगळं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वाढू शकतं असं बोललं जातंय. आता कंपनीच्या काही परफॉर्मन्स विषयी बघूया. आता ही जेव्हा मार्केटमध्ये न्यूज आली तेव्हा शुक्रवार होता, त्या दिवशी मार्केटमध्ये नॉर्मल 2% तेजी टाटा मोटरच्या शेअर्समध्ये पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर ना जर बघायला गेलं की दिवसाच्या शेवटी तो नॉर्मली एक रेंज बाउंड परफॉर्मन्स दाखवत क्लोज झाला. ओके, परंतु महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये की आपल्याला एका दिवसाचं बघून चालणार नाहीये. 52 आठवड्यांचा जो काही हायएस्ट प्राइस आहे ती 950 रुपये होती, जी 3 ऑक्टोबर 2024 ला त्याने टच केली होती. आणि 52 आठवड्याचा जो लो आहे त्याला आपण 52 वीक लो असंही म्हणतो, तो 542.55 रुपये जो 7 एप्रिल 2025 रोजी त्याने हिट केली होती. म्हणजे ह्या कालावधीमध्ये त्याने गुंतवणूकदारांना अशा पद्धतीने रिटर्न दिलेले. ओके, आता हे तर समजलं काय प्राइस रेंज होती त्याच्यामध्ये. आता इन्व्हेस्टरसाठी ह्याचा अर्थ काय होतोय. ओके, म्हणजे हा डिमर्जरचा फायदा नक्की कोणाला आहे तर लक्ष देऊ नये. याच्यामध्ये कमर्शियल व्हेकल डिव्हिजन म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रक्स, बस हे व्हेकल जे आपण आता ऐकले त्यांना स्वतंत्रपणे फोकस करून वाढ वेगाने करायची आहे. पॅसेंजर व्हेकल जिथे ईव्ही सेगमेंट भारतामध्ये सध्या जोमाने वाढते तिकडे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये इनोव्हेशन करायचे आणि एक स्वतंत्र ओळख कंपनीला अजून करून द्यायची आहे, देशात पण आणि देशाच्या बाहेर पण. आणि या दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे फंडिंग घेऊ शकतील, निर्णय घेऊ शकतील आणि मार्केटमध्ये स्पर्धा वाढवू शकतील. म्हणजे नॉर्मली इन्व्हेस्टरला दोन्ही ठिकाणी आता संधी मिळेल असं त्यांनी याच्यामध्ये प्लॅन केलेला आहे. पण अल्पावधीमध्ये काही व्हॉलॅटिलिटी याच्यामध्ये आपल्याला दिसू शकते, त्यामुळे नॉर्मली तुम्ही लॉंग रनचा व्ह्यू ठेवणं गरजेचं आहे. ओके, शॉर्ट टर्म मध्ये काय करायचं याच्यामध्ये तर व्हॉलॅटाईल अशा कंडिशन नंतर ना कंपन्या राहतात. आता टाटा मोटरच्या डिमर्जर नंतर
त्याच्यानंतर ना काही हे सगळं आपण बघितलं की काय बिझनेसमध्ये काय चेंज झाला, बिझनेस कशा पद्धतीने ग्रो होतोय. ओके, परंतु तुम्हाला माहिती आहे का की टाटा मोटर्समध्ये हे सगळं झाल्यानंतर ना मॅनेजमेंट बॉडी खूप महत्वाची आहे. पुढे जाण्याआधी मी तुम्हाला प्रश्न विचारतो की रतन टाटांनी टाटा मोटर्स किंवा टाटा ग्रुपची कमान खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली होती. त्यांच्या निधनानंतर ना आत्ताच्या कंडिशनला टाटा ग्रुपला कोण सांभाळतंय ह्या प्रश्नाचं उत्तर मला खाली तुम्ही कमेंट करून सांगायचंय. तोपर्यंत मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. याच्यामध्ये म्हणजे टाटा मोटर्सचं जे डिमर्जर झालंय, दोन कंपन्या वेगळ्या होणार, पण यांची जी काही आता लोक आहेत काम करणारी त्यांच्यामध्ये पण चेंज होतील क्विक मध्ये, ते पण सांगतो कारण हे तुम्हाला कोणी सांगितलं नसणार आहे. शैलेश चंद्रा हे खूप फेमस नाव आहे याच्यामध्ये, जे टाटा मोटर्स लिमिटेड म्हणजे पॅसेंजर व्हेकल मध्ये काम करत होते. ओके, आता त्याच्यामध्ये ह्या कंपनीचे नवीन मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. 1 ऑक्टोबर 2025 पासून या पदावर काम करतील. आता महत्वाची गोष्ट म्हणजे ते आधीही टाटा पॅसेंजर मध्येच काम करत होते. ओके, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिकल मोबिलिटी लिमिटेड ही कंपनीचे एमडी होते. आता त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग नाव आहे गिरीश वाघ. आता यांना आहे ना TML कमर्शियल व्हेकल लिमिटेड म्हणजे कमर्शियल व्हेकलचं मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणून नियुक्त केलेलं आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून ते पण ह्या नवीन कंपनीचा पदभार स्वीकारतील. इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे का तुम्हाला, टाटा मोटर्स मधील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदाचा त्यांनी आता राजीनामा दिलाय. पण याच्यापेक्षा आणखी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. हे जे वाघ आहेत ना, तुम्ही त्या कंपनीची नॅनो गाडी बघितली का तुम्हाला? नॅनो मॉडेल खूप काही वर्षापूर्वी खूप सारी चर्चा झाली, त्याच्यानंतर थोडं फ्लॉप झालं, पण या नॅनोचं डिझाईन यांनी पूर्णपणे बनवलं होतं. ईव्हीच्या डिझाईन मध्ये पण यांचा खूप भाग आहे आणि ही व्यक्ती खूप वर्षापासून टाटा मोटर्सशी जुडलेली आहे आणि खूप स्मार्ट असं समजलं जातं त्यांना याच्यामध्ये. त्यामुळे चांगली गोष्ट आहे की त्यांच्या एक वेगळा बिझनेस दिला जातोय. याच्यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पीबी बालाजी, जे टाटा मोटर्स समूहाचे CFO आणि KMP होते. आता नोव्हेंबर 17, 2025 पासून ते जॅग्वार अँड लँड रोव्हर ऑटोमोटिव्ह PLC UK चे CEO म्हणून काम स्वीकारतील. याच्यामध्ये आत्ताच्या कंडिशन त्यांच्याकडे जे CFO पद आहे त्यांनी त्याचा राजीनामा दिलाय आणि त्यांची जागा घेतलेली आहे दिमन गुप्ता यांनी. ओके, आता यानंतर ना बोर्ड मेंबर मध्ये पण बदल होतील. काही इंडिपेंडेंट बोर्ड मेंबर डायरेक्टर्स आता ह्या आधीच्या कंपनीमधून बाहेर पडतील, काही नवीन सदस्य त्याच्यामध्ये येतील. उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर ओके, गुंटेर बुशिक आणि हॅनी सॉरिसेन यांनी स्वतंत्रपणे संचालक पदावरून आता राजीनामा दिला आणि आता ते नवीन बोर्डामध्ये सामील होतील. याच्यामध्ये आता हे का सांगितलं याच्यामध्ये तर डायरेक्टर बॉडी खूप मॅटर करते याच्यामध्ये. जितका बिझनेस लॉंग लेवलला जाणार, कारण ह्या लोकांनी इथपर्यंत कंपनी घेऊन आली आहे, इथून पुढचा प्रवास ह्यांच्या हातामध्ये. तर मित्रांनो, टाटा मोटरचा हा एक डिमर्जर कंपनीच्या स्ट्रक्चरल चेंजेस मध्ये एक ऐतिहासिक पाऊल आहे. आणि आता ज्या दोन कंपन्या TML CV आणि TMPV आपल्या क्षेत्रामध्ये नवीन दिशा घेतील आणि याची रेकॉर्ड डेट, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 14 ऑक्टोबर ही आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर शेअर असतील तर ठीक आहे, ज्यांच्याकडे नसतील तर त्यांच्यासाठी 14 ही लास्ट लाईन असेल. महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर्स डिमॅट असल्याशिवाय तुम्ही घेऊ शकत नाही आणि चांगला आणि स्मार्ट डिमॅट असणं गरजेचं आहे. त्यासाठी आजच खाली आम्हाला लिंक दिलेलं आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट पण ओपन करू शकता, जेणेकरून असं इंटरेस्टिंग माहिती सोबत तुम्ही आमच्याशी कनेक्ट पण होताल. महत्वाची गोष्ट म्हणजे असा एक प्रश्न पडतो की रतन टाटा साहेबांच्या निधनानंतर टाटा मोटर्स मध्ये बरेच बदल घडून येतात. याच्यामध्ये काही वादविवाद पण पाहायला मिळतात, परंतु हे सगळे जे काही स्ट्रक्चरल चेंजेस होतात याचा टाटा मोटर्सला भविष्यामध्ये किंवा टाटा ग्रुपला काय फरक जाणवू शकतो, तुमचं ऑब्झर्वेशन काय हे मला पण इथं पाहिजे. कारण मला जे काय वाटलं हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच. याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं प्लीज खाली आम्हाला कमेंट करून कळवा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, खूप इन डिटेल मध्ये आम्ही हा डिमर्जर विषयी व्हिडिओ बनवलेला आहे, जो कदाचित तुम्हाला कुठे ऐकायला भेटणार नाही. म्हणून चॅनलवर आम्ही जे काही व्हिडिओ देतो ते सगळे पाहत जा. इंटरेस्टिंग माहिती आम्ही तुमच्यासाठी क्रिएट करत असतो. आणि आवडलंच ना तर हक्काने लाईक पण करा, कारण आपला मराठी मधला चॅनल आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आम्हाला गरजेचं वाटतं याच्यामध्ये. आणि डिमर्जर खरंच किती फायदेशीर ठरेल आणि बरंच काय 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 आपण याच्यामध्ये शिकलो. तर चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग पार्ट्स पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.